सर, आपल्या या शैक्षणिक आयुष्यात हं. अनेक शिक्षकांचा प्रभाव असेल. त्यांनी आपलं भावविश्व समृद्ध केलेलं असेल. काय आठवणी आहेत आपल्या शिक्षकांबद्दलच्या? जी. अ, आपण थोडं सुरुवात करून टाकूया आमच्या रत्नमलाबाई. तिच्याबद्दल मगाशी सांगितलं आहे. तिनं शाळेत आमचं खूप भावविश्व समृद्ध केलं. पण भंडाऱ्या गेल्यानंतर जे तिथे खमारीवरून मी अपडाऊन करायला लागलो. म्हणजे आमचं काही पोट भरलं नाही भंडाऱ्यात. तर आम्ही खमारीला 6 महिन्यानंतर म्हणजे 2-3 महिन्यानंतरच निघून गेलो. आणि मग खमारी ते नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा हे रोज येणं-जाणं आणि तेही जवळपास 6 किलोमीटरचं अंतर आणि वैनगंगेचं एवढं मोठं पात्र. हिवाळ्याच्या दिवसामध्ये कारण आम्ही गेलो तेव्हा पावसाळा संपला होता, हिवाळा सुरू झाला आणि मग घरून निघायचो हाफ पॅन्ट आणि जिडजिडीत असलेल्या पांढऱ्या सदरा. स्वेटर नाही, पायात चप्पल नाही, काही हां. नाही. आणि मग सकाळी पहाटे 5ला उठायचं आणि त्या थंडीमध्ये अंगावर पाणी टाकून खोबरीतलं पाणी हां. खोबरीत पाणी गरम करायची चुलीवर. ते पाणी अंगावर टाकलं, कपडे घातले की धावत पडत निघायचो. तर ते खोबरी डुडूस असायचा. खोबरी म्हणजे? खोबरी म्हणजे लहानसं माठ छोटं असं. तर हे डुडूस गावाच्या आखरावरची. त्या डुडूस इतकी गार झालेली, इतकी थंडगार झालेली राहायची, काय सांगावं. तिथून धावत धावत अगदी पळतच आणि मग नदीची दड एवढी मोठी उतरायची. ती सुद्धा डुडूस ती अशी थंडगार आणि नदीचं पात्र सुद्धा म्हणजे रेतीचं पात्र सुद्धा असं लांब 200 मीटर एवढं आणि ते असं गार झालेलं सगळं. तिथून जा, तिथे गेल्यावर असं हुडहुडत वाट बघा. कोणाची? डोंगेवाल्याची. गा ये ना का डोंगेवाल्या, ये ना का थांबा बे, भरती काय करतेस, असं त्याचं सारखं. तो आला की डोंगा ओला ओला दबाने ओला असेल त्याच्यात चढून बसायचं आणि मग उतरत नाही तर मग परत धावत सुटायचं. का? सकाळी 7ची शाळा. हां. आणि मी जरी लवकर उठत असलो तरी डोंगेवाला लवकर यायचा नाही. बरोबर. आणि तिथून मला 5 किलोमीटर धावत जायचं असायचं. 5 किलोमीटर त्या सूर नदीच्या पाण्यातून जायचो. त्या पाण्यात भाजीपाला वगैरे धुवायच्या स्त्रिया. हां. तर ते पाण्यातून जरी गेलो ना तर जेवढ्या पाण्यातून जायचो तेवढं पाय असे रबर 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 खटवायचे. अक्षरशः रक्त निघायचं. पण भंडाऱ्याला जाईपर्यंत ह्या बोटांचे नुसते दगड झालेले असायचे, संवेदनाहीन थंडीमुळे. आणि 7:30 पावणे 8च्या दरम्यान मी वर्गात जायचो. पहिला पिरियड इंग्रजीचा. ईश्वरकर सर शिकवायचे. त्या शिक्षकाला मला बदनाम वगैरे नाही करायचा, असा हेतू बिलकुल नाही आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने कोणाला काही वाईट सांगावं, कुणाचं नाव घेऊन, असा अजिबात हेतू नाही. फक्त मला जे सांगायचे ते काळजीपूर्वक आहे. ते कधी त्यांनी मला नाही विचारलं की का रे, का बरं उशिरा येतो रे तू. आपुलकीने मायेने तो माणूस कधीच बोलला नाही. बोललात म्हटलं तुझे ओठ कारेकाव नाहीत बे, बिड्या पितस का? मी म्हणायचो नाही ना जी, नाही पेव. अच्छा, थंडीचे ओठ तर काळे होतीलच ना, एवढ्या गारठ्या द्यायचं तर. हां. त्यात ते उभे करायचे टेबलवर, हातामध्ये संवेदना नसायची. कोणातरी मुलीला मारायला लावायची गालावर. इतकं की पॅन्टातच लघवी व्हायची. अगदी टेबल सगळं वर्ग भिजून जायचा तो. कंट्रोल नाही व्हायचं, संवेदना नसायच्या. कधी कधी वर्गात उपाशी जायचो, चक्कर आल्यासारखं वाटायचं. पण त्या माणसाने असं कधी विचारलं नाही की तू इतका उशिरा रोज का बरं येतो रे. खरं म्हणजे कोणत्याही शिक्षकाने फार चांगले पाढे म्हणायला नाही शिकवावं, पण पोरांच्या समस्या जाणून जायला नक्कीच शिकावं. तेवढा जरी कोणताही शिक्षक शिकला ना तरी जगातलं फार मोठं शिक्षण आहे. निश्चित. विद्यार्थ्याचं मानस समजणे, त्याच्या समस्या समजणे म्हणजे तुम्ही 50-75% जिंकलात. आणि 25% लढायचं मग पाढे शिकवायची असते. हे जास्त महत्वाचं आहे. त्या शाळेत बघा मी युगांतर हॉस्टेलमध्ये राहायला लागलो. मग गावाचं एवढं मोठं येणं जाणं करणं, त्या शिक्षकाचं न समजणं, हे 5वीत तर मी भोगलं. मग 6वीत एक चमत्कार घडला. बापाला हॉस्टेलचे पैसे देण्या जमान्या युगांतर हॉस्टेलला टाकलं. तर तेव्हा मी तिथे चांगले पाठ करायचो इंग्लिशचे. दिवसभर रिकामाच. ही पायपीट वाचली तेवढी. पायपीट वाजण्यासाठी 6वीत त्याच शाळेत परत ऍडमिशन. ते तिथे चाचेर सर होते इंग्लिशचे. बाकीच्या सरांशी फार काही संबंध आला नाही, कारण ते तसे मारायचे नाही, काही नाही, त्याच्यामुळे ते आठवत पण नाही. ते असंच केलं. ते 2च गोष्टी लक्षात राहतात, एक तर त्रास होत होते किंवा खूप चांगलं असेल ते. म्हटलं असं निष्ठून जातं, तसे ते विचारले निष्ठून गेले म्हटलंय.
तर चाचेरे सर स्पेलिंग पाठ करायचे. ज्याला स्पेलिंग पाठ असेल तो हुशार, नाही तर मग बाकीच्यांना ते मारायचे. ज्याला आली तर बाकीच्यांना मारायचं. तर एके दिवशी त्यांनी नाही का त्याचं ते मला होतं, त्याच्यामुळे सगळ्या स्पेलिंग नुसत्या पाठ करत सुटायचं. दिवसभर एकच काम शाळेतून गेल्यावर स्पेलिंग अक्षरशः पाठ करा. त्यांनी एके दिवशी 13ची स्पेलिंग विसरली आणि 13ची स्पेलिंग विचारल्याने माहिती वर्गातल्या कोणालाच नाही आली. तर त्यांना वाटलं असेल हे जे फालतू आहे कोपऱ्यातलं, ज्याला आपण कधी विचारत नाही, याला विचारून बघा. त्यांनी मला विचारलं, मी सांगितलं, त्यांचा विश्वासच नसे ना. ते म्हटले परत एकदा म्हणून दाखव, परत म्हणून दाखवले, म्हणजे अजून म्हणून दाखव, अजून म्हणून दाखवली. मग तो म्हणे सगळ्यांच्या कानात एक एक दे म्हणे गालावर. आणि माहिती आहे सगळ्यांच्या गालावर पहिल्यांदा एक एक दिली आणि त्या 13 माहिती आहे माझा आत्मविश्वास एवढा वाढवला की मग नंतर शब्दार्थ काय, मी अक्षरशः कविता पाठ करायचो इंग्लिशच्या. पण शिक्षक तिथेही नाही. तिथला घडलेला एक महत्वाचा प्रसंग सांगतो. आमचे संगीतचे एक सर होते, संगीताचा शिक्षक. ते म्हटले की आपल्याला सहल काढायची आहे कोरंबीची, जे आता कोरंबीच्या सहलीला लोक जात नसतील, कारण आता इथे हे आपल्या त्या डॅमचं गोसेदगुरचं पाणी पूर्ण भरलेलं राहतं. आधी नदीच्या पात्रामध्ये आम्ही जायचो, रेतीमध्ये, तिथे सहल व्हायची, तिथे पोरं सहलीला जायची. आम्ही गेलो होतो तेव्हा, त्या डोंगरावर चढायचं वगैरे. तर तुम्हाला दिसेल की मला प्रश्न होता की दुसऱ्या दिवशी टिफिन न्यायचं कसं, म्हणजे जेवणाचं कथा यायचा. सगळे पोरं टिफिन म्हणायचे, आमच्याकडे डबा नाही. तर त्या हॉस्टेलवाल्या मावशीला म्हटलं, मावशी उद्या सकाळीच जावाचं आहे, दे ना काहीतरी. ते म्हणे का देऊ रे म्हणे, मी एवढ्या सकाळी नाही येत म्हणे तुझ्यासाठी. तर मी म्हटलं तू असं कर ना, मला 2 रोट्या देऊन टाक आणि थोडा मिरची पावडर दे आणि थोडा मीठ दे, मग मी जमवून घेईन. मग त्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्या. आता ती गुंडाळणं म्हणजे कसरतच होती. वर्ग मित्रांना, त्या हॉस्टेलच्या पोरांना सांगितलं, अभे म्हटलं मला द्या ना म्हटलं पेपर, हे नेऊ कायच्या, आपल्याकडे डब्बा नसेल काय नसेल. ते पेपरसाठी कुठे कुठे पोरं हिंडले. पेपर गुंडाळायचा पेपर. आणि त्यांनी माहितीये का, ते सुपरिटेंडेंट होता, त्याला तो पेपर मागून आणला, त्या पेपरात गुंडाळून दिले. आता सकाळी उद्या जायचं होतं, माहितीये काय, पोळ्या नुसत्या कडक झाल्या होत्या, कडक, हातात काहीच नाही. त्या गुरुजीने म्हटलं पैसे नाही, आता त्यांनी पैसे नव्हते मागितले आणि पोळ्या रात्रीच्या त्या कडक झालेल्या. आणि ते त्याच्यात टाकलं होतं मीठ आणि तिखट, ते केव्हा सांडलं पत्ताच नाही. आम्ही ते सगळी सहलीला गेलो, मुलांसोबत रमलो, सगळं झालं. आणि मग जेवायच्या पंक्ती बसल्या दोन्ही बाजूला, आपापले डबे काढा. ते शिक्षक बघत आले आणि शेवटी त्यांनी पाहिलं की माझ्या त्या पेपरवर 2 सुकलेल्या गोल गुंडाळलेल्या कडक पोळ्या आहेत. त्यानं क्षणात निर्णय घेतला, म्हणजे ज्यांनी ज्यांनी जे जे टिफिन आणले सगळे आधी एकत्र टाका, आणि मग तिथून ज्याला जे जे वाटेल, भाजी जे जे आवडेल ती भाजी घ्या, पोळ्या जे टाकलेल्या असतील, पोळ्या पुऱ्या जे काय आणले असतील मला आवडेल त्याच्यातलं एक घ्या. आणि सगळ्यांनी आपले टिफिन मधल्या पोळ्या पुऱ्या, वेगवेगळे पराठे सगळे एकत्र टाकले, भाज्या वेगवेगळ्या एकत्र टाकल्या. आणि त्याच्यातून आम्ही घेतलं शिक्षक असा असावा की त्यानं माझ्यावर एहसान नाही दाखवले, उपकार नाही दाखवले, मला कमीपणा नाही दाखवला, याच्याकडे नाही असं नाही म्हटलं. त्यानं क्षणात निर्णय घेतला की माझ्या विद्यार्थ्याला याला वाईट वाटेल, याला नकळत त्यानं निर्णय घेतला. आणि चांगल्या पुऱ्या खाल्ल्या मी त्या दिवशी, चांगले पराठे खाल्ले, भाजी खाल्ली. काय खमारीला गेलो होतो आणि तुम्हाला दिसेल की आमचे बांते गुरुजी होते. आज खूप वाटतं एवढं नाव झाल्यावर की बांते गुरुजीला जावं, त्याचे पाय धरावे माणसाचे, म्हणा मास्तर यार छाती भर भेट मला, तू तुझ्या म्हाताऱ्या हाताने हात लावू दे, एवढा आत्मविश्वास वाढवला तू, पण माणूस तो आता हयात नाहीये. त्यानं मला कॅप्टन बनवलं. इंग्रजी प्रत्येक शब्दानं स्पेलिंग पाठ करायला लावली. ते सांगायचे की हा विद्याधर सारखं शिका. कॅप्टन बनवलं ना, एवढासा बारका खट्या बुटका काळा मुलगा, मी एवढा मोठा वाटायचं मला की मी कॅप्टन आहे वर्गाचा, लिडरशिप. या लिडरशिपनं एवढा आत्मविश्वास वाढवला, काय सांगा, खूप मोठा आत्मविश्वास वाढवला. 11वीत आलो बघा, 11वीत तर ते लाल बहादूर शास्त्री शाळा 70% मिळालेले गावातला मुलगा. आणि ते हिंदीमध्ये राज्यात म्हणजे जिल्ह्यात दुसरा हिंदी विषयात बघा. त्याचं क्रेडिट पण आमच्या एका शिक्षकाला जातं. हे बोली भाषेचं म्हटले ना, ते शिक्षकाचं नाव नाही सांगत तिथे, हो माफ करा तेवढं टाळतो. तर त्या शिक्षकाला मी विचारलं होतं, सर श्रावण सोमवारचा उपास काऊन धरतात जी? कोणी विचारायला सांगला काय? त्या बापा सांगला का? नाही जी, माहीच म्हणत असा झाला.
जास्त शाळा बंदच का नाही? सांगा जी. माझा मेला होता त्या दिवशी. गुरुजींनी काही कधी सांगितलं नाही आणि शिकवायला कमी यायचे. तर मी ते हिंदीचं लिहून लिहून पाहायचो, रस्व दीर्घ सगळं जसंच्या तसं, आणि मग ते लिहून लिहून परफेक्ट झालं. आणि ते गेलो त्या लालबहादूर शास्त्रीला, त्याला मनरो म्हणतात, ऍडमिशनला नागदेवी सरांना भेटायला गेलो. मला पाहिलं का, तू 10वी झाला? म्हणलं, हो. आपल्या अरे घ्या घरातून सगळी या बरं पोरींनो. आपल्या पत्नीला म्हणे, या या म्हणे. हा पोरगा म्हणे 10वी झाला म्हणे. तुझी उंची किती आहे म्हणे? याचं वजन असेल का म्हणे 18-20 किलो. एवढा, आणि फर्स्ट क्लास आहे म्हणे याला. अरे ते इतके हसले मला काय सांगावं. म्हणजे जसं एखादा जोकर यावं कुठल्या तरी सरकशीमध्ये सगळ्यांनी दाखवायसाठी यावं तसं. बरोबर. पण माहितीये तुम्हाला, त्यांनी शाळेत ऍडमिशन दिली, त्या शाळेतला जो एक प्रसंग, शिक्षक म्हणजे कसं बा, तर तिथे ड्रॉइंग इंटरमिडिएटचं शिकवणं सुरू होतं. तर त्या वर्गात मी गेलो, तर तिथले शिक्षकाला म्हटलं, सरजी अजी मला शिकायचं आहे जी. तर तू काय म्हणे, कोणत्या वर्गात शिकतो ना म्हणे तू? 8वीत आहे का 9वीत आहे म्हणे? नाही जी, म्हणून 11वीत आहे. कोणत्या शाळेत शिकतो म्हणे? म्हणलं शाळेत नाही जी, येथेच शिकतो 11व्या वर्गात आपल्याकडे. तू दर हाफ पॅन्टवरच आहे पण. अजी म्हणलं तर हॉस्टेलचा भेटच आहे, तर तो भेटत तर मग फुल पॅन्ट येते. तर एक म्हणलं हाफ पॅन्टवरच येतो. काढून दाखवा बरं म्हणे चित्र. त्याने कागद दिला, चित्र काढून दाखवलं. वाच खूप झाला. अरे म्हणे काय म्हणे, तू उद्या मला येत जा. हा, तो हाफ पॅन्ट विसरला, चित्र लक्षात ठेवलं. बरोबर. असे एक सायन्सचे सर होते, त्यांनी कुठल्या तरी म्हणे कसल्या तरी विषयावर निबंध आणून द्या म्हणे, लेख लिहून आणून द्या. आता तेव्हा सगळे शिकलेल्या सवरल्यांचे लोक, इंजिनियरचे पोरं, डॉक्टरचे पोरं, बिझनेस कोणाकोणातून त्यांनी लिहून आणलेले निबंध ते जमा केलेले. आणि मी काय नोटबुकाचे रजिस्टरचे 2-3 पानं फाडले, त्याच्यावर जे लिहायचं लिहा. आता ते आठवत नाही काय लिहिलं होतं ते. पण असा जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की विद्याधर बनसोडचा पहिला नंबर. आणि मला खात्रीने आठवतं की ते माझ्याच अनुभवाचं असेल, माझ्याच भाषेचं असेल. कारण ते कुठल्याच पुस्तकात नव्हतं. ते कोणाचा अनुभव म्हणून कोणाकडून घेण्याचा तर काही प्रश्नच नव्हता. आपल्या बुद्धी सगळ्या अडाण्यांचा पोहा. पण अडाण्यांचा पोहा होता, ही गोष्ट खूप चांगली झाली. त्याचं कारण आहे, कोणीच आम्हाला विटांच्या साच्यात घातलं नाही. आमचा साचा आम्ही बनवला.